पासिंग सुविधा बंद असतानाही ट्रॅफिक पोलिसांकडून नागरिकांच्या खिशाला कात्री लावली जात होती। ही लूट थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज आरटीओ कार्यालयात थेट धडक दिली। असतात हप्ते भरण्याचा विषय असतो, त्यात याच्या पावत्या पाडायचे, मग ते बिचाऱ्यांनी करायचं काय? सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, तो सिस्टीमचा प्रश्न आहे। ड्रायव्हर, गाडी मालक किंवा त्यांचा काय प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये। तो सो ते तिथं बंद आहे साईड, आम्ही नाही काय करतो नाही ते तुम्हाला फाईन भरावं लागेल, तुम्ही आरटीओ तुझे करा। अहिल्यानगरकरांच्या सहनशीलतेचा अंत आता संपला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून आरटीओ कार्यालयातील गाडी पासिंगचा कारभार पूर्णपणे ठप्प आहे। सामान्य वाहनधारक विनाकारण वेठीस धरले जात होते। मात्र आता आरटीओ प्रशासनाच्या विरोधात मनसेने आवाज उचलला आहे। पासिंग सुविधा बंद असतानाही ट्रॅफिक पोलिसांकडून नागरिकांच्या खिशाला कात्री लावली जात होती। ही लूट थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज आरटीओ कार्यालयात थेट धडक दिली। मनसेचे उपशहराध्यक्ष अंबरनाथ भालसिंग यांनी या विषयावरती आवाज उठवला। त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष सचिन डफर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे, तुषार हिरवे, विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव, ओमकार यादव, प्रशांत पंडित व योगेश बडीद हे सर्व पदाधिकारी खंबीरपणे उभे होते। याचा फायदा काय? ऑनलाईन त्या वाहनाला करायलाच 2-2 महिने लोक चक्र मारते, गाडीचे कागदपत्र शोधून अशा केसेस माझ्याकडे आलेत। मी वरती साहेबांच्या साहेब घेऊन काही विषय मार्गी लावले। ठीक आहे, सेम नंबर पे म्हणून दे। घेतलेले हप्ते थकलेले असतात, हप्ते भरण्याचा विषय असतो, त्यात याच्या पावत्या पाडायचे, मग ते बिचाऱ्यांनी करायचं काय? सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, तो सिस्टीमचा प्रश्न आहे। ड्रायव्हर, गाडी मालक किंवा त्यांचा काय प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये। सो तुम्ही तेवढं एक फक्त सांगा की तुमची सिस्टीम अपडेट होत तर तुम्ही कुठल्या प्रकारची कारवाई करू नये, ही विनंती आहे आमची तुम्हाला। आणि सांगितलं की तिथं बंद आहे साईड, आम्ही नाही काय करतो नाही ते तुम्हाला फाईन भरावं लागेल, तुम्ही आरटीओ तुझे करा। या आक्रमक पाठपुराव्यामुळे आरटीओ प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले आहे। त्याचं लॉग इन आयडी आणि हे मिळालं, मोस्टली आठवड्यामध्ये ते अपॉइंटमेंट सुरू व्हायला पाहिजे। तो विषय कदाचित हा या आठवड्यातच मार्गी लागू शकेल, मोस्टली पुढच्या आठवड्यात, पण आमचं म्हणणं आहे की आठवड्यातच हे लागलं पाहिजे। येत्या 7 दिवसात रिपासिंग सुविधा सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन प्रशासनाने दिले आहे। ब्युरो रिपोर्ट, सत्यजित महाराष्ट्र, अहिल्यानगर।